आता आमच्या पोट्याने भिनोऱ्याच्या दिवशी एवढा माहोल केला की पुरा जाळत दूर एक कट्टीच करून टाकला. ते असं मधातून पाहत मजा नाही. चला आधीपासून दाखवतो तुम्हाला कसं आहे पब्लिक. मी तुमचा लाडका ब्लॉगर प्रणव गोरे. आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. सकाळ सकाळी आलो तुम्ही इकडे मंगल कार्यालयामध्ये वांगी चिरले, पण आमच्या याच्यापर्यंत वांगी चिरून झाले होते. जाऊद्या म्हटलं आपल्या नशिबात दुसरं काही अशी. मग तेवढ्यात आपल्याला पोळी दिसले. म्हटलं आजच्या नाश्त्याची सोय तर झाली. म्हटलं आपली नाश्त्याच्या नावात पोळी इतकी खाऊन घेतली की आता जेवण करायची इच्छा बी नव्हती. तेवढा सूर्य आला. सूर्याला म्हटलं तू थोडा लेट आला, आता पोळे झाले म्हटलं. मग तेवढा सूर्याला चाय दिसला. चाल म्हणे आपण चाय पिऊ म्हणे. मग चहा नाश्ता करून मी आलो इकडे आपल्या गावातल्या कटिंगच्या दुकानावर. कटिंगच्या दुकानावर आला, थोडी दाढी सेट करून घेतली, थोडा काही चोपर चापड करून मी परत आलो इकडे आपल्या मंगल कार्यालयामध्ये. मग मंगल कार्यालयामध्ये आलो, इकडे जेवण चालू पण झाले होते. चला म्हटलं आपल्याला आता भूक तर नाही, म्हटलं थोडं वाळू तरी लागू म्हटलं. सूर्याला म्हटलं तू वरणाची बाटली घे, मी तेव्हा तुपाची वाडी येतो. मग का कारण मी तुपाची बाटली घेतली तर पुरं पंक्ता वस्तू तुपच वाढलं. प्रेम्या नाख्या म्हणे की आम्ही जेवण करून घेतो, आता तुम्ही पुढच्या पंक्तीला बस जा म्हणे. म्हटलं आता बस झालं म्हटलं वाढलं, आता आपण जेवण करून घेऊ म्हटलं. मस्तपैकी जेवण वगैरे झाला. नवरदेव म्हणे की माझ्या लग्नामध्ये मीच वाळत नाही म्हणे, मला पण वाळू द्या म्हणे. मग काय सगळ्याचे जेवण वगैरे झाल्यावर मंगळवारातले सर्व गिलास उचलून घेतले. पण तेवढ्यात वंशा आला. वंशा म्हणे तुम्ही थकले असेल म्हणे, स्प्राईट प्या म्हणे. आता आम्ही सकाळपासून ज्या गोष्टीची वाट बघत होतो, आता आम्ही आलो त्या ठिकाणी. आता बॅट चालू झाला आणि आमचे पोट्टे नाचणार नाही असं तर कधी होणार नाही. आता आमच्या पोट्ट्याने पुरा झाडून दूर एक कट्टीच करून टाकला. असं तर आमचे पोट्टे कुठे नाचत नाही, पण पुढे नाचायला लागले तर पुरं का आमच्या पोट्ट्याकडेच पाहते. म्हटलं आता लोक काय म्हणतील त्याकडे लक्ष द्यायचं, आपली लाईफ पूर्ण फुल एन्जॉय म्हणून सांगायचं म्हटलं.